नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये नरमाई कायम आहे। सोयाबीनचे पडलेले भाव आणि खाद्यतेलाच्या दरातील मंदीचा परिणाम दिसून येत आहे। सोयाबीनचे वायदे $11.23 प्रतिबुशेल्सवरती होते, तर सोयाबीनचे वायदे $316 प्रतिटनांवर पोहोचले होते। आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढउतार सुरू होते। देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे। बाजार समित्यांमधील भाव पातळी 4100 ते 4500 रुपयांच्या दरम्यान होती। ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत। कापसाच्या वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील भावावरील दबाव कायम आहे। आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहीसे सुधारून 71.81 सेंटवरती होते, तर देशातील वायदे मात्र 58,000 रुपयांवरती होते। बाजार समित्यांमधील कापसाची आवक घटली आहे, तसेच अनेक बाजारात लिलावही बंद झाले आहेत, तर भाव पातळी 7100 ते 7800 रुपयांच्या दरम्यान आहे। कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। मक्याचं मार्केट सध्या तेजीतच आहे। मक्याचा उठाव कायम असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे। पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योगासोबत इथेनॉलमध्येही मागणी वाढली आहे, याचा आधार भावाला होत असून सध्या मका 2400 ते 2700 रुपयांच्या दरम्यान विकली जाते, तर NCDEXच्या डिलिव्हरी केंद्रावर मका 2862 रुपयांनी विकली जात आहे। मक्याच्या भावात आणखी 200 ते 300 रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। राज्यात लसणाचे भाव सध्या तेजीत आहेत। लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे। महत्त्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील उत्पादक भागात यंदा कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा लसूण पिकाला फटका बसला, त्यामुळे उत्पादन कमी राहून पुरवठा घटला आहे। सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे 14,000 ते 20,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो, त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू आहेत। सरकारने एखादा निर्णय घेतल्यानंतर तुरीच्या भावात काही आठवडे 500 ते 1000 रुपयांपर्यंत चढउतार सुरुवातीपासूनच दिसत आहेत, पण तुरीचा पुरवठा कमी असल्याने दर पुन्हा सरासरी पातळीवर येत आहेत। आयात तुरीच्या भावामुळे आधार मिळत आहेत, त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळतोय। सध्या तुरीला सरासरी 10,500 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।